हॅलो गाईज, आता आम्ही युगला घ्यायला आलेलो आहे. युग हा शाळेत गेलेला आहे आणि आता तो स्कूल व्हॅनमधून आता घरी येणार आहे. आणि माझ्यासोबत स्मित पण आला आज युगला घेण्यासाठी. स्मित पण आलेला आहे का स्मित? हाय. सकाळी युग आज स्कूलला जातच नव्हता. आज त्याला स्कूलला जायचं नव्हतं. खूप कंटाळा करत होता आज, कारण की आज स्मितला पण सुट्टी होती. स्मित घरी होता आज 4 सॅटर्डे, तर स्मितला सुट्टी होती, त्यामुळे युग पण जाण्यासाठी आज खूप कंटाळा करत होता. आता बघूया आपण तो शाळेतून आल्यावर त्याचा मूड कसा असतो ते आता आपल्याला समजेल, की खुश होता शाळेत की नाराज होता. आता बघूया आपण. आता आपण तिची वाट बघतोय, इथे बसलेलो आहे आणि त्याची गाडी यायला जवळपास आता 10 ते 15 मिनटं आहे स्कूल व्हॅन येण्यासाठी. मग फ्रेंड्स, आता वाट बघूया आपण, युग येण्याची वाट बघूया आपण. हा युग आलेला आहे बघा आता शाळेतून. कसं चालतंय बघा रस्त्याने. ड्रामा करतो, ड्रामेबाज. हा युग चालला बघा पुढे आणि स्मितने त्याची बॅग घेतलेली आहे. चल स्मित पुढे. स्मितने बॅग घेतली आणि युग पुढे चालला. युग, तू दादाला बॅग सांभाळायला लावली का? इकडे ये बघ, तुझा व्हिडिओ चालू आहे. तो बघा पळाला तो पुढे आणि स्मित चालला बघा. आता पुढचा व्हिडिओ आपण घरात जाऊन रेकॉर्ड करू. आता हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही स्मितला बॅट घेण्यासाठी कॅनॉट गार्डन येथे जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅनॉट गार्डन हा खूप फेमस पॉईंट आहे, जिथे सगळ्या वस्तू चांगल्या भेटतात. तर आता आम्ही स्मितला बॅट घ्यायची आहे, तर आम्ही तिथे जाणार आहे. कारण की त्याचा बड्डे होऊन 1 महिना झाला, त्याला मी गिफ्ट काहीच दिलं नव्हतं. तर आता त्याचं चालू आहे की मला गिफ्ट घेऊन द्या, त्याला बॅट गिफ्ट पाहिजे. त्यामुळे आम्ही आता छत्रपती संभाजीनगर येथील कॅनॉट गार्डन येथे जाते. हे बघा युग कसं करतोय. युग, कुठे जायचं आपल्याला? कॅनॉट गार्डन. ओके, चला मग तयार व्हा. स्मित हा आला. स्मित तयार होतोय आता. स्मित, काय घ्यायचं आहे? बॅट. बड्डे गिफ्ट. हा. किती दिवस झाले बड्डेला? 1 महिना. 1 महिना झालेला आहे बड्डेला. त्याला गिफ्ट घेऊन दिलं नव्हतं, तर तो खूप रडत होता आज की मला बड्डे गिफ्ट घेऊन द्या, बॅट घेऊन द्या. तर आता मी त्याला बॅट घेण्यासाठी कॅनॉट गार्डनला घेऊन चाललो. आता तो तयार झाला, फ्रेश झाला, खूप छान दिसतोय. चला फ्रेंड्स, आता आपण भेटूया कॅनॉट गार्डनला. युग, चल ना, जायचं ना आपल्याला कॅनॉट गार्डनला. मग असंच आहे, इकडे असंच चल ना. कपडे घालून तयार हो मग. बाहेर पण असं वातावरण झालेलं आहे, खूप छान पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि आता अशा पावसाच्या वातावरणात स्मितला बॅट घेण्यासाठी जातोय. खूप छान वातावरण झालेलं आहे. योग आला कपडे घेऊन. त्या टी शर्टवर आहे टाका. अरे अगोदर टी शर्ट तर काढा. अरे पण भिजल्यानंतर दोन्ही टी शर्ट भिजून जाईल. छत्री घेऊ ना आपण. छत्री घेऊया. बघा युगचा डान्स, युगची एनर्जी तयार झालेला आहे आणि त्याची एनर्जी बघा.
बॅट घ्यायला पण ना ते ना आम्ही पावसात भिजूनच गेलो. मग अजून काय करणार? मग आम्हाला थांबायला हॉटेल लागलं. दिसली. आम्हाला एक हॉटेल दिसली. अजून आम्ही तिथं थांबून गेलो. पाऊस सुरू झालेला आहे बघा, पाऊस पडतोय. आणि हा इथे स्मिथ थांबलेला आहे आणि हा यू हॉटेलच्या बाहेर डान्स करतोय. स्मिथला बॅट घ्यायला जात असताना अचानक खूप जोराचा पाऊस आला, त्यामुळे आम्ही रस्त्यामध्येच थांबलो होतो. आणि साईडलाच आम्हाला एक टॉय स्टोअर दिसलेला आहे. तर मित्रांनो, बघूया आपण तिथे बॅट भेटते का. आणि बाजूला एक हॉटेल होते. तर स्मिथला मी सांगितलं की चल तिथे आपण मसाला डोसा वगैरे खाऊया, पण तिथे पण आम्हाला मसाला डोसा भेटलेला नाही. तर आता बघूया आम्हाला या स्टोअरमध्ये बॅट भेटते का. तू चुकीत स्मिथला बॅट घेण्यासाठी आम्ही त्या गिफ्ट शॉपमध्ये आलो होतो. आणि ते गिफ्ट शॉप खूपच छान निघालेले आहे आणि भरपूर व्हरायटी आहे ते. हे बघा, लहान मुलाच्या बाईक्समध्ये पण भरपूर व्हरायटी आहे, कारमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. आणि स्मिथसाठी आम्ही एक स्केटिंग बोर्ड घेतलेला आहे. तर बाईक स्मिथची बॅट ही सध्या कॅन्सल झालेली आहे आणि त्याने हे स्केटिंग बोर्ड घेतलेलं आहे. हे बघा, खूप मोठं शॉप आहे, नवीनच ओपन झालेलं आहे हा शॉप. भरपूर खेळणे आहेत, भरपूर व्हरायटी आहे यामध्ये. युग आणि स्मिथसाठी दोघांमध्ये एकच स्केटबोर्ड घेतलेला आहे. आणि सध्या त्याची बॅट आपण पोस्टपोन केलेली आहे. त्याने सांगितलं की मला नंतर बॅट घेऊन द्या. आता सध्या बाहेर पाऊस पडत होता, त्यामुळे बॅट आम्ही कॅन्सल केली. त्यांच्याकडे बॅट पण होत्या, पण या सध्या प्लास्टिकमध्ये. आणि स्मिथला ही वुडन बॅट पाहिजे होती. ह्या भरपूर बॅट होत्या, हे बघा, पण या सगळ्या प्लास्टिकमध्ये. पण स्मिथला जी पाहिजे होती ती वुडनमध्ये, आणि ही बॅट वुडनमध्ये होती, पण ती साईज मोठी आहे, ही भरपूर मोठी साईज झाली आहे. त्यामुळे बॅट आम्ही कॅन्सल केली आहे. आणि ते स्केटबोर्ड घेतलेलं आहे. आणि हे बघा, सायकलच्या पण भरपूर व्हरायटी आहे. हे बघा, चेअर्स, सायकल, खूप मोठा, भरपूर मोठा शॉप आहे. आणि भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी इथे उपलब्ध आहे. आणि टॉईज पण आहे बघा इथे, टॉईज, टेडी पण भरपूर आहे इथे. आपके शॉप का नाम क्या है? एड्रेस बोलिए ना सर, ये एड्रेस. द्वारकादास शोरूमच्या बाजूला आहे शॉप आहे. आणि हे बघा, चार्जिंगची कार. ये कार चार्जिंग पे है क्या? कितने घंटे है चार्जिंग इसका? 2-3 घंटे आराम से चलता है. ओके ओके. हाँ, बघा युग कसं करतो आहे. रिमोट कंट्रोलने पण ऑपरेट होते ती कार. भरपूर मोठा शॉप आहे बघा. तुम्ही व्हरायटी बघू शकता, कारच्या पण किती व्हरायटी आहे, बाइक पण. ये स्कूटर का क्या प्राइस है सर? ये जो स्कूटर है उसका क्या प्राइस है?
असे साधे घेऊन टाकून ना घरात. 6,800 रुपये की MRP है, इस पे 20% डिस्काउंट है. 20% डिस्काउंट है मॉडल इस पे, अलग अलग उसके लिए था. सब इस पे डिस्काउंट है ना? कार जीती है, कार और बाइक, कार और जीप में से रिमोट कंट्रोल भी होगा हां हां. और मैनुअल भी यूज होती है. जे तुम्हाला स्कूटर दिसत आहे त्यावर भरपूर प्रमाणात डिस्काउंट आहे. 20 ते 30%, 40% असं डिस्काउंट आहे भरपूर. तुम्ही एकदा अवश्य भेट देऊ शकता या शॉपला. सो हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही घरी आलेलो आहे आणि फ्रेश झालेलो आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही स्मिथला बॅट घ्यायला गेलो होतो, पण ती बॅट स्मिथला भेटलेली नाही आहे. तर आम्ही स्मिथसाठी शेवटी त्या टॉय शॉपमधून स्केटबोर्ड घेतलेला आहे. तर युग, तू खेळला का स्केटबोर्ड? आणि हे बघा मागे स्मिथ हा स्केटबोर्ड, हे बघा स्मिथ हा स्केटबोर्ड खेळतोय. हां, घरामध्ये त्याची स्केटबोर्डची प्रॅक्टिस चालू आहे. आणि युग, तू कोणती प्रॅक्टिस करतोय? तू खेळ ना, स्केटबोर्ड खेळून दाखव ना. के स्मिथ युगला दे, शिक ना. अरे तसं नाही, पुढे पाय ठेवायचं, मध्ये मध्ये बरोबर मध्ये पाय ठेवा. स्मिथ शिकवतोय युगला कसं खेळायचं. हां, बरोबर बरोबर तसंच. हे बघा, हे दोघे प्रॅक्टिस करत आहे बघा. युग आता मित्रांनो, दोघं खूप मजा घेत आहे स्केटबोर्डवर. तर युग, हॅलो युग, इकडे तर आपल्या फॅन्सला बाय सांगून दे. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आता तू काय कर, स्केटबोर्डची प्रॅक्टिस कर. हां, बाय. सो फ्रेंड्स, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये जरूर नक्की कळवा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट देत राहा मित्रांनो, तर आम्हाला समजेल की तुम्हाला आमचा व्हिडिओ हा कसा वाटला. प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. सांग यू. अजून लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब आणि कॉमेंट पण नक्की करा. हा. बाय.